नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2026-27 साठी सर्व पालकांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। म्हणजेच गुड न्यूज या ठिकाणी सर्व पालकांसाठी असणार आहे। जसे की या ठिकाणी शासनाने मगाशीच एक अट टाकली होती आरटीच्या ॲडमिशनसाठी की 1 किलोमीटरच्या शाळा या ठिकाणी पालकांना घेता येणार आहे। परंतु आता या संदर्भातलं पुन्हा या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे। आता ज्या पालकांनी फॉर्म भरलेला आहे आणि जे भरणार आहेत यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। चला तर मग सविस्तर माहिती आपण बघूया व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी ॲडमिशन संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आजची लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आरटीसाठी 5 किलोमीटरची अट, प्रवेशासाठी 25 पर्यंत मुदतवाढ। म्हणजे या ठिकाणी आता जे आहेत प्राथमिक शिक्षण संचालकांची माहिती या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेत बदल करण्यासाठी या ठिकाणी मुभा दिलेली आहे। ज्या पालकांनी या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, 1 किलोमीटरच्या शाळा या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या आहेत, आता त्या पालकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की आता जे आहे 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरच्या दरम्यानच्या शाळा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। परंतु बरेच पालकांचा असा प्रश्न पडणार आहे की आता सगळ्यांनीच फॉर्म भरलेले आहेत, आता ते एडिट होईल का किंवा ते डिलीट होईल का? तर यासाठी या ठिकाणी शासनाने तीही सुविधा या ठिकाणी दिलेली आहे। ज्या पालकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तिथेच जिथून फॉर्म भरलेला आहे त्याच वेबसाईटला लॉग इन करून पूर्ण फॉर्मच्या खाली एक अनलॉकचा ऑप्शन दिलेला आहे, त्याला अनलॉक करून तुम्ही फॉर्ममध्ये पुन्हा या ठिकाणी शाळा निवडू शकता। अजून शाळा निवडून तुम्ही जे फॉर्म सबमिट करू शकता। आणि जे ठिकाणी नवीन फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे, तर 3 ते 5 किलोमीटरच्या शाळा ते सिलेक्ट करू शकता। आणि ही प्रोसेसला या ठिकाणी मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे। 25 मार्च 2026 पर्यंत आता ही सगळे ऑनलाईनची प्रोसेसला या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने सर्व पालकांसाठी गुड न्यूज होती आणि सर्वच पालकांना या ठिकाणी आता ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळलेली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।